सो गेस फायनली पोचलो आहे सोमेश्वर महादेव मंदिरात. इथं आज आपले जेवढे 12 ज्योतिर्लिंग आहे ते पण आपल्याला इथे पाहायला मिळतात. सो तुम्ही आता एकेकांचं दर्शन करू शकता. सो गेस आम्ही इकडे सोमेश्वर महादेव मंदिरात आलो होतो आणि त्याच्या मागच्या साईडलाच एक मस्त गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये तुम्ही बघू शकता की त्यांनी एकदम जुन्या काळामध्ये लोक कसे राहायचे, त्यांचं जे घर वगैरे असायचं, ते शेती कशी करायची, त्याचे एकदम रिअलिस्टिक स्टॅच्यूज केलेले आहे. तुम्ही गाईड सोमेश्वर वाडीच्या रस्त्यातच आपल्याला फेमस क्रिकेटर जो ऋतुराज गायकवाड त्यांचं पण अपार्टमेंट पाहायला मिळतं. वेलकम टू पुणे व्लॉग पार्ट 4. सो गाईज आज सकाळी आम्ही निघाले सोमेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेण्यासाठी. सो लेट स्टार्ट अवर न्यू व्लॉग. महादेव मंदिर जे दादाच्या फ्लॅटच्या मागच्या साईडला आहे. सो आम्ही पायी चाललोय मंदिरात. सो गाईज फायनली पोहोचलोय सोमेश्वर महादेव मंदिरात. इथं तुम्ही मंदिराचा परिसर पाहू शकता, किती सुंदर आहे. हेच मंदिराहून थोडं वर आल्यावर आपल्याला इकडे नंदी महाराजांची एक मोठी मूर्ती पाहायला मिळते. इथं आज आपले जेवढे 12 ज्योतिर्लिंग आहे ते पण आपल्याला इथे पाहायला मिळतात. सो तुम्ही आता एकेकांचं दर्शन करू शकता. सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनं उज्जयिन्यां महाकालं ओंकारममलेश्वरम् परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशङ्करं सेतुबन्धेतुरामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं घुष्मेशं च शिवालये. गणित मंदिराच्या साईडलाच ग्राम संस्कृती उद्यान आहे. सो मध्ये जाऊन पाहू काय आहे तिथे. सगळेच आम्ही इकडे सोमेश्वर महादेव मंदिरात आलो होतो आणि त्याच्या मागच्या साईडलाच एक मस्त गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये तुम्ही बघू शकता की त्यांनी एकदम जुन्या काळामध्ये लोक कसे राहायचे, त्यांचं जे घर वगैरे असायचं, ते शेती कशी करायची, त्याचे एकदम रिअलिस्टिक स्टॅच्यूज केलेले आहे. तुम्ही एकदम घरामध्ये पण पाहू शकता त्यांचे जे ऍक्टिव्हिटीज राहायचे, डेली ऍक्टिव्हिटीज, त्यांचे पण स्टॅच्यूज इकडे बनवले त्यांनी. या साईडने आल्यावर आपल्याला इकडे मागच्या साईडला हे देवी पद्मावतीचं पण मंदिर आहे इकडे.
सगळीच या गार्डन मध्ये ना एक असा पाटील वाडा पण बनवलाय, म्हणजे ते जुन्या काळात जे पाटील लोक राहायचे, जे मोठे सावकार वगैरे राहायचे, ते अशा याच्यात राहायचे. या साईडला तुम्ही बघू शकता त्यांच्या जे जुन्या याच्यात जसं फर्निचर राहायचं ते पण ॲज इट इज इथे ठेवलेलं आहे. आणि थोडं पुढे आल्यावर इकडे त्यांचं जे गोठा वगैरे राहायचा गाय म्हशींचा. नंतर या साईडला त्यांचं किचन. चलो पुढे. इकडे मध्ये आल्यावर पण परत एक गोठा आहे मोठा. हळू आरामात आरामात आरामात. चल चल. आणि guys, आपण वाड्याच्या बाहेर आलेलो आहे. आणि इकडे दुसऱ्या लोकांचं जे जे त्यांचं प्रोफेशन राहायचं, जसं आता इथे पिंजारी आहे, इकडे तांबट आहे, असे त्यांचे जे वेगवेगळे जेवढे पण प्रोफेशन होते ते त्यांच्यानुसार त्यांचे सर्व घर जे ते इकडे दाखवलेले आहे. सोमेश्वर वाडीच्या रस्त्यातच आपल्याला फेमस क्रिकेटर ऋतुराज गायकवाड त्यांचं पण अपार्टमेंट पाहायला मिळतं. सुगीच आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आम्ही आता आलेलो आहे FC रोडला, जिथे फुले मार्केटहून खूप जास्त गर्दी आहे. फायनली 3-4 तासानंतर FC रोडवरती शॉपिंग केली खूप आत्या आणि मम्मीने. सो आता चाललोय घरी. सो लेट्स गो.